माझं नाव विक्रम आहे. माझ्या आजीच्या घरी गेल्या गेल्या माझी नजर माझ्या मावशीवर पडली. ती अंगणात बसून कपडे धुवत होती. तिचे कपडे पाण्याने पूर्णपणे भिजून तिच्या अंगाला चिकटले होते. तिचे रेशमी लांब सडक केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती वैतागून केसाच्या बटा कानामागे सारत भरभर कपड्यांना साबण लावत होती. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. तिचा थकलेला आणि घामाने भिजलेला गुलाबी चेहरा मी बघतच होतो. तिला बघून माझ्या मनात एक वेगळंच आनंदाचं वादळ उठलं होतं. निशा मावशी अगदी तिच्या नावाप्रमाणेच होती. ती नेहमी हसत खेळत असायची. जेव्हा तिचं लक्ष माझ्याकडे गेलं तेव्हा आपोआप तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आणि ती मला म्हणाली, विक्रम, एवढे दिवस कुठे होतास? कधीपासून मी तुझी वाट बघत होते. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनाला एक वेगळाच आनंद मिळाला. तिचे प्रेमाने भरलेले शब्द माझ्या हृदयाला गुदगुदल्या करत होतं. आजीच्या घरी मी फक्त निशा मावशीसाठी जात होतो. मी माझ्यासाठी खूपच खास होती. खरं सांगायचं तर मी तिच्यावर खूपच प्रेम करत होतो. निशा मावशी आणि मी जवळपास एकाच वयाचे होतो. ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. कोणीही सहज तिच्यावर फिदा होईल असं तिचं बोलणंही खूप मधाळ होतं. किंवा कदाचित ती फक्त माझ्यासोबतच एवढ्या प्रेमाने बोलत असावी. तिने मला इशाऱ्याने जवळ बसायला बोलवलं. मग मी अंगणात असलेल्या एका चटईवर बसलो आणि तिच्यासोबत गप्पा मारू लागलो. गप्पा मारताना मी तिच्या भिजलेल्या रूपाकडे बघून आनंद घेत होतो. तिचं त्यावेळी स्वतःकडे जराही लक्ष नव्हतं. ती मला म्हणाली, तू खूप दिवसांनी आला आहेस, त्यामुळे आपण आज एखादी पिक्चर बघूया आणि सोबत पॉपकॉर्न देखील खाऊया. निशा मावशीला चित्रपट बघायला खूपच आवडायचं. मी म्हणालो, ठीक आहे. तसंही मी आज इथे थांबण्याच्या उद्देशानेच आलो होतो. मी मावशीला म्हणालो, पण मी जो चित्रपट लावेन तोच तू बघायचा. मावशी हसली आणि म्हणाली, तुला तर इंग्रजी चित्रपट बघायला आवडतात, पण मला ते समजत नाही. तरीही तू म्हणतोस तर आपण बघूया. मग मी म्हणालो, ठीक आहे, मी पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंक्स घेऊन येतो. मग आपण रात्रभर फिल्मची मजा घेऊया. निशा मावशीने माझ्याकडे हात केला आणि मला टाळी दिली. ती घाईघाईने कपडे धुवू लागली तर मी तिच्या गुलाबी नाजूक चेहऱ्याकडे निरखून बघत बसलो. दुधासारखा पांढरा शुभ्र रंग, नाजूक चेहरा आणि नशिल्या डोळ्यामुळे ती एखाद्या परीसारखी दिसत होती. त्यावेळी तर ती पाण्यातली एखादी भिजलेली मासोळीच वाटत होती. तिची सुंदरता मला वेड लावत होती. माझ्यासोबत माझी आई देखील आजीला भेटण्यासाठी आली होती. 1-2 तासांनी आई म्हणाली, चल विक्रम, आपण घरी जाऊया. तेव्हा मी तिला सांगितलं की मी रात्री इथेच थांबणार आहे. हवं तर तुला घरी सोडून येतो. माझं बोलणं ऐकून आई हैराण झाली आणि म्हणाली, इथे तुझा कोणी मित्रही नाही, मग थांबण्याचा हट्ट का करतोयस? मी म्हणालो, माझा मित्र नाही म्हणून काय झालं? निशा मावशी तर आहे ना. अखेर आई म्हणाली, ठीक आहे, मला घरी सोडून येशील ना? मी आईला घरी सोडण्यासाठी निघालो तेव्हा निशा मावशी म्हणाली, आईला सोडून लगेच ये, उशीर करू नको, मी तुझी वाट बघत आहे. मी आजीच्या घरातून बाहेर पडलो आणि मोटरसायकल सुरू केली. तेव्हा आईने माझ्या कमरेला जोरात चिमटा घेतला आणि म्हणाली, खबरदार, जर इथे राहण्यासाठी आलास तर घरी किती कामं पडली आहेस, ती तुझ्याकडून होत नाही आणि तुला आजीच्या घरी राहण्याचा शौक आहे. इथे घर एवढं छोटं आहे, 2च खोल्या आहेत. तू लहान होतास तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता तू तरुण झाला आहेस. निशा मावशीसोबत तिच्या खोलीत झोपणं चांगलं वाटत नाही. तसंही निशासाठी एक स्थळ आलं आहे. मुलगा खूप चांगला आहे. आता लवकरच तिचं लग्न होईल. अशात तुझं तिच्यासोबत राहणं अजिबात ठीक नाही. आईनं तिच्या पद्धतीने समजावून मला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण निशा मावशीचं लग्न ठरलं आहे हे ऐकून माझ्या मनात आग पेटली. माझं मन तिच्याशी जोडलं गेलं होतं. तिला दुसऱ्याची होताना बघणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. पण ही गोष्ट मी आईला सांगू शकत नव्हतो. मी आईला एवढंच म्हणालो की निशा मावशीला माझ्यासोबत फिल्म बघायची आहे. तिला मी नाही म्हणू शकत नाही. तू काळजी करू नको, फिल्म संपल्यावर मी आजीच्या खोलीत जाऊन झोपेन किंवा मग घरी येईन. आई तयार झाली. मी आईला घरी सोडून पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेऊन आजीच्या घरी परत आलो. तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. निशा मावशी म्हणाली, मी आईला जेवण देते, तोपर्यंत तू फिल्म सुरू कर, मी लगेचच आले. पण मी जाणून बुजून माझ्या मोबाईलमध्ये एक खास चित्रपट लावला आणि तो टीव्हीला कनेक्ट केला. थोड्या वेळाने मावशी सगळी कामं आवरून आली. मी तिला म्हणालो, आज आपण लाईट बंद करून फिल्म बघूया, खूप मजा येईल. मावशी तयार झाली. मी लाईट बंद करून फिल्म चालू केली. तो माझ्या आवडीचा चित्रपट होता. त्यामध्ये असे काही प्रसंग होते की कोणताही तरुण ते बघून बेचैन होईल. सुरुवातीला चित्रपट सामान्य होता, पण नंतर असे काही दृश्य सुरू झाले की निशा मावशी माझ्याकडे पाठ करून चित्रपट बघू लागली. मी मात्र तिच्याकडे व्याकुळ होऊन बघत होतो. तेवढ्यात निशा मावशी उठली आणि खोलीतून बाहेर जाऊन टेरेसच्या पायऱ्या चढू लागली. मीही तिच्या मागे मागे टेरेसवर गेलो. मी मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला.
तर ती पटकन मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव होते. ती अचानक माझ्या गळ्यात पडली आणि तिच्या मनातील गोष्ट मला सांगू लागली. मी शांतपणे तिला माझ्या छातीशी कवटाळून तिचं बोलणं ऐकत होतो. ती मला तिची एक इच्छा पूर्ण करायला सांगत होती. तिची इच्छा ऐकल्यानंतर मी खूपच घाबरलो होतो, पण मी मावशीला नाही म्हणू शकत नव्हतो. मी तिला म्हणालो, तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. ती तरुण होती, त्यामुळे तिच्या मनात अशी इच्छा असणं साहजिकच होतं. तिला ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची होती, जी ती एवढ्या वर्षात पूर्ण करू शकली नव्हती. मी तिला वचन दिलं की मी लवकरच तिची इच्छा पूर्ण करेन. सकाळ झाल्यावर मी माझ्या घरी आलो. पूर्ण दिवस मी विचार करत होतो की हे बरोबर आहे की चूक. आई आणि आजीला धोका देऊन मी मावशीची ती इच्छा पूर्ण केली पाहिजे का, ही काळजी मला सतावत होती. त्या दिवसापासून पुढचे काही दिवस मी आजीच्या घराकडे फिरकलो देखील नाही, पण निशा मावशीसाठी मला जावंच लागणार होतं. जेव्हा मी पुन्हा आजीच्या घरी गेलो तेव्हा निशा मावशीने लगेचच माझा हात पकडला आणि मला ओढत तिच्या खोलीत घेऊन गेली. ती म्हणाली, कुठे गेला होतास? मी 3 दिवसापासून तुझी वाट बघत आहे. तू माझा फोनही उचलला नाही का? माझ्या भावनांशी खेळत आहेस? मी म्हणालो, मी तुझी गोष्ट ऐकायला तयार आहे, पण हे एवढं सोपं नाही. ती म्हणाली, तू माझ्यावर प्रेम करतोस ना, मग माझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का? तू ठरवलंस तर हे तुझ्यासाठी अवघड नाही. अखेर मी म्हणालो की आज रात्री मी तुझी इच्छा पूर्ण करेन. ती खूप खुश झाली. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तिच्या घरी पोहोचलो तेव्हा मला मोठा धक्काच बसला. माझ्या आजीच्या घरी माझे मामा मामी आणि त्यांची 2 मुले राहायला आली होती. ते निशा मावशीच्या लग्नाबद्दल बोलायला आले होते, जेणेकरून तिचा साखरपुडा निश्चित होईल. आजीनेच मामांना बोलावून घेतलं होतं. आजोबांच्या मृत्यूनंतर मोठे मामाच घरातले सर्व निर्णय घेत होते. मामाने मला पाहिलं, मिठी मारली आणि म्हणाले, विक्रम, तू तर खूप मोठा झाला आहेस. आता मावशीच्या लग्नानंतर तुझाच नंबर आहे. मामा माझ्याशी गप्पा मारत होते, पण माझं लक्ष मात्र मावशीकडे होतं. मला आज रात्री काहीही करून तिची इच्छा पूर्ण करायची होती. पण घरात आता खूप माणसं होती. संधी मिळताच मावशी मला टेरेसवर घेऊन गेली आणि म्हणाली, तू विचार करण्यात इतका वेळ घालवलास की आता भाऊ देखील आले आहेत. ते माझी एंगेजमेंट केल्याशिवाय जाणार नाहीत. आता आपण काय करायचं? मी स्वतःला रोखू शकत नाही, असं म्हणत तिने मला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी तिला म्हणालो, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. मी तिच्यावर एवढं प्रेम करत होतो की तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. माझं डोकं वेगाने चालू लागलं. एवढ्या माणसात मावशीची इच्छा पूर्ण करणं सोपं नव्हतं, पण अशक्यही नव्हतं. मी आईला सुचवलं की मामांना 4 दिवसासाठी आपल्या घरी राहण्यासाठी बोलावून घे. तेव्हा आई विचित्र नजरेने बघत म्हणाली, तुला अचानक मामावर एवढं प्रेम का आलं? आपली परिस्थिती नाहीये की आपण मामाच्या फॅमिलीला इथे ठेवू शकू. तुझ्या मामेचे नखरे आणि खर्च खूप जास्त आहेत. आईचं मामेसोबत पटत नव्हतं, त्यामुळे तो पर्याय बाद झाला. मग मी मामाच्या फॅमिलीला बाजूला करण्याचा दुसरा मार्ग शोधला. त्याचवेळी आईने मला मेडिकलमधून झोपेची गोळी आणायला पाठवलं होतं. तिला काही दिवसांपासून झोप येत नव्हती. मी आईसाठी गोळी आणली, पण सोबत अजून काही जास्त गोळ्या घेतल्या. मी विचार केला की जर मी या गोळ्या मामा मामींना दिल्या तर ते झोपल्यानंतर मी आरामात मावशीची इच्छा पूर्ण करू शकेन. मी आईला 1 गोळी दिली आणि बाकीच्या स्वतःजवळच ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मी आजीच्या घरी गेलो. मामा मामी तिथे असल्यामुळे आईने मला तिथे राहण्यास विरोध केला नाही. रात्री मी निशा मावशीला त्या झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मामा मामींच्या ज्यूसमध्ये मिसळायला सांगितलं. ज्यूस पिल्यावर एक एक करून सगळे झोपी गेले. मग मी वेळ न घालवता मावशीजवळ गेलो. मला बघून ती आनंदली, पण तिला भीतीही वाटत होती. मी म्हणालो, आज जर विचार करण्यात वेळ घालवलास तर उद्या पश्चाताप होईल. आज मी सगळ्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत, पण हे रोज करणं शक्य नाही. त्या रात्री मी काहीही विचार न करता मावशीची ती इच्छा पूर्ण केली. सकाळी मामीच्या आवाजाने मला जाग आली. ती मला हलवून विचारत होती, तू निशासोबत काय केलंस? मी मान खाली घालून बसलो होतो. मामांनी मला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले, तू माझा भाचा असू शकत नाही. तू तुझ्याच मावशीसोबत. घरातले सगळेच मला दोष देत होते, पण निशा मावशीसाठी मी हे सगळं सहन करत होतो. मामाने विचारलं, निशा कुठे आहे? मी म्हणालो, मला माहित नाही. ती जिथे कुठे असेल तिथे आनंदी असेल. खरं तर निशा मावशी एका मुलावर जीवापाड प्रेम करत होती आणि ती दुसऱ्या कोणाशी लग्न करू इच्छित नव्हती. तिने मला सांगितलं होतं की जर तिचं लग्न मनाविरुद्ध लावून दिलं तर ती आत्महत्या करेल. तिला त्या मुलासोबत पळून जाण्यासाठी मदत हवी होती आणि तिची तीच इच्छा होती. मी त्या रात्री पूर्ण केली होती. मी तिला घरातून सुखरूप बाहेर काढून त्या मुलासोबत पळून जाण्यास मदत केली होती. माझं बोलणं ऐकून सर्वजण शांत झाले. माझ्या मनात मात्र वादळ उठलं होतं. मी तिला पळून जाण्यासाठी मदत केली, पण मी मनातून पूर्णपणे तुटलो होतो. तरीही तिच्या सुखातच मी माझा आनंद मानला. या गोष्टीला आता 4 वर्ष झाली आहेत. निशा मावशीचा संसार सुखाचा चालला आहे. मी देखील आता लग्न केलं असून माझ्या बायकोसोबत समाधानी आहे.
धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.